मनू काका तू कधी आलास? तू इथे काळजी करत बसली होतीस ना तेव्हाच. मी नाही, असं काहीच नाही. मनू या आधी पण मी तुला सांगितलं की या गोष्टींचा तू किती विचार करायचा नाही म्हटलंस ना तरी सुद्धा जो होणार ना त्रास तो होणारच आहे. आता तुला कुठल्या गोष्टीची धास्ती वाटते हे कळतंय मला. शुभ्राची कस्टडी जर उद्या सत्यजित रावांकडे गेली तर काय? याच गोष्टीचं टेन्शन आलं ना तुला? शुभ्राच्या कस्टडीचं टेन्शन तर आहेच रे मला, पण मला सध्या बाबांच्या आणि महाबळींच्या वागण्याचं जास्त टेन्शन आहे. मनू दादासाठी ही केस जिंकणं म्हणजे आयुष्य जिंकण्यासारखं आहे. त्यात कोर्टात होणारे आरोप, प्रत्यारोप, साक्ष, उलट तपासणी या सगळ्यांनी मनस्ताप वाढतच जाणार आहे. आता महाबळींनी बाबांना सांगितलंय कोर्टात आणखीन एक नवीन साक्षीदार घेऊन येऊ. आता कोण नेणार आहे साक्ष? मी विचारलं बाबांना नाव, पण त्यांनी नाव सांगायचं साफ टाळलंय. मला म्हणाले कोर्टात साक्षीच्या वेळीच कळेल तुला. तुला सांगितलं का त्यांनी याबद्दल काही? नाही ग, दादा हल्ली या विषयावर माझ्याशी कुठे डिस्कस करतो. हे सगळं काय चाललंय मला अजिबात कळत नाही. कोर्टात जुन्या गोष्टी उकरून काढायच्या नाहीत या माझ्या म्हणण्याला बाबांनी आणि महाबळींनी साफ धुडकावून लावलंय. या सगळ्या गोष्टी मनावर दगड ठेवून मी सहन सुद्धा केल्या, पण कशानेच काहीच फरक पडत नाही हे पाहून त्यांनी दादा होळकरला कोर्टात बोलवलं आणि आता आणखीन एक नवीन साक्षीदार घेऊन येणार आहे. दादा होळकर नंतर यांचा जुना वैरी आणि कट्टर शत्रू कोण असेल त्याचा विचार करून करून हैराण झालीय. म्हणू तू काळजी करू नकोस. हे बघ, दादा मला सांगणार नाही, पण मग मी सत्यजित रावांना विचारतो. कसं आहे, कुठलाही साक्षीदार कोर्टात आणायचा असेल तर दोन्ही पक्षाला त्याची कल्पना द्यावी लागते. सत्यजित रावांना नक्की माहिती असेल त्याबद्दल. काका अरे काय बोलतोस तू? त्यांना प्लीज अजिबात फोन करू नकोस. त्यांच्या गैरसमजात आणखी भर नको पाडूस प्लीज. त्याने आता काय फरक पडणार आहे? अगं म्हणजे जो काही गैरसमज व्हायचा आहे तो माझ्या बाबतीत होईल ना. मी बोलतो सत्यजित रावांशी. प्लीज नको, प्लीज त्यांना अजिबात फोन करू नको. आधीच आपल्याकडून दादा होळकरने साक्ष दिली म्हणून कमालीचा राग आहे त्यांना आपल्याबद्दल. त्यात आणखी भर नको घालूस तू. अगं पण म्हणू, या गोष्टी जर आपल्याला आधी कळल्या नाही तर पुढे याचे परिणाम वाईट होतील ना. आणि मला सांग, तू या गोष्टीचा त्रास करायचा थांबवणार आहेस का? म्हणून म्हणतोय मला सत्यजित रावांशी बोलू दे. काका अरे पण हे बघ मनू, काळजी करू नकोस. मी व्यवस्थित बोलू. ही सिच्युएशन कशी हँडल करायची हे कळतंय मला. डोंट वरी. समजा एखाद्या सुंदर बाईनं तुम्हाला सांगितलं की एखाद्या माणसाचा खून करा, तर तुम्ही तो करा. मग मीची बाराखडी नको. एका सुंदर आखीव रेखीव बाईनं तुम्हाला सांगितलं की एखाद्या माणसाचा खून करा बुवा, तर तुम्ही तो कराल का? साधा प्रश्न. हो 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 करेन. म्हणजे एखाद्या सुंदर बाईनं तुम्हाला सांगितलं की एखाद्या माणसाचा खून करा, तर तुम्ही तो कराल, तर तुम्ही आता हो म्हणाला. हो करा मग माझा खून. काय तुमचा खून? नाही नाही
तुम्ही आता कबूल झालात की नाही? एखाद्या सुंदर बाईनं तुम्हाला सांगितलं की एखाद्याचा खून करा तर तुम्ही हो म्हणाल की नाही? मग करा माझा खून. नाही 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 साहेब नाही. त्या बाईनं तुम्हाला सांगितलं की नाही? त्या बाईनं तुम्हाला सांगितलं की तुम्ही कबूल झालात ना आता? त्या बाईनं तुम्हाला सांगितलं की खून करा तर तुम्ही कराल असं तुम्ही म्हणाल की नाही? अहो साहेब कोण कुठली बाई? ती बाई गेली आता. ती बाई तुमच्याकडे आली, तिने तुम्हाला सांगितलं एखाद्याचा खून करा, तुम्ही हो म्हणाला तिला, तुम्ही कबूल झाल्यामुळे ती निघून गेली. आता खून करायचं नव्हतं तुमच्यावर आहे, तुम्ही तो खून कराल, तुम्ही कबूल झालात, कराल, करा माझा खून. नाही 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 साहेब. काय चुकलं? तुम्ही आता कबूल झालात की नाही? तुम्ही आता हो म्हणालात की नाही मला सांगा खून करायला? अहो साहेब खोटं बोलतो मी. नाही 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 मी तुमच्या पायावर तुमच्या तांबडे बाबाचा भक्त मी खोटं बोलतो मी. नाही 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 नाही. करा खून. ते डोक्यात घाला माझ्या. मारं चाकू बिकू बघा कुठे घोटकून टाका मला, नाही. मारून टाका. अहो सुंदर बाई तुम्हाला सांगितलंय ना. मी तुमच्या पाया पडतो. हे असलं काय सांगू नका साहेब मला. मी तुमच्या पाया पडतो. हा. खून होईल तेव्हा होईल, त्या आधीच तुम्ही मराल, एवढे घाबरू नका. शांत संख्ये, जरा शांत. काय सकाळपासून वीज नव्हती घरात, लाईट नव्हती, म्हणून म्हणलं तुमच्या बुद्धिमत्तेची चाचणी घ्यावी, तुमच्या बुद्धिमत्तेला धार लावावी. ती तुम्हाला लागत नाही पण आम्ही प्रयत्न काही सोडत नाही. एवढं मात्र खरं आहे, एका सुंदर राखीव रेखीव बाईनं आम्हाला एक खुनाची सुपारी दिलेली आहे. त्यात जर मुधोळकर अडकला तर मनोरंजनच मनोरंजन, मनोरंजनाचा डबल धमाका. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट डबल एंटरटेनमेंट. ओ ला ला. पुढची काय ओळ आहे हो? तू है मेरी फॅन्टसी. ती तिसरी ओळ आहे. मूर्ख आहात तुम्ही. उलाला 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 उलाला, तू है मेरी फॅन्टसी, चुनाना 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 चुनाना. अब पुरुषची गरज आहे. तुम कहां मैं यहाँ, ओ सिद्ध पुरुष जाने जहां ढूंढता फिर रहा मैं तुम्हें, रात दिन है यहाँ से वहां. सिद्ध पुरुष. बोला काका. कसे आहात? ज्या माणसाची डिवोर्स केस कोर्टात चालले तो कसा असू शकतो तसा मी आहे. कसं आहे, दादा आणि महाबळे वकील नवीन साक्षीदार कोर्टात आणणार आहेत असं कळलं. तुम्हाला त्याबद्दल काय माहिती आहे का? नाही म्हणजे साक्षीदार कोण आहे वगैरे असं. नाही मला काहीच माहिती नाही. कसं आहे सत्यजितराव, तुमच्या वकिलाला याबाबतची इंटिमेशन आधी दिली गेली असेल ना? नाही माझ्याशी तरी त्या काही बोलल्या नाही. इनफॅक्ट मी आज नंतर जाईनच त्यांना भेटायला, तेव्हा कदाचित सांगतील त्या. ओके ठीक आहे. पण तुमचं तुमच्या दादांशी किंवा ऍडव्होकेट महाबळींशी काही बोलणं झालं नाही का? नाही नाही, मी महाबळेंना भेटलेलं नाहीये. मला तसं मंजिरी म्हणाली. म्हणजे मंजिरीला सुद्धा याबाबतची पूर्ण माहिती नाहीये. कसं आहे, जाऊ दे ना काका, काय फरक पडतो, कोणी का असे ना साक्षीदार. एनिवे मी आता जरा बिझी आहे, आपण नंतर बोलूया. हे बघा सत्यजितराव, कसं आहे की मी खरंच खूप बिझी आहे काका, मी नंतर करतो फोन तुम्हाला. बाय बाय. पक्षी आकाशात कितीही उंच उडाला
तरी त्याला कधी ना कधीतरी जमिनीवर यावंच लागतं. त्याला उडताना असं खूप वाटत असत की पृथ्वी किती छोटीशी आहे, किती क्षुद्र आहे, आपलं आकाशात चांगलं. पण शेवटी एनिवे, मी इथे काय तुला खिजवायला आलेले नाही. सत्यजित, त्या दिवशी तुझ्या भावाच्या बायकोनी आणि तुझ्या मित्रांनी माझ्या विरुद्ध जो काही गेम केलाय, त्यानंतर माझी खात्री होती माझा माग काढत तू माझ्यापर्यंत पोचशील. कारण जसा मला तुझ्याशिवाय पर्याय नाहीये, तसाच तुलाही माझ्याशिवाय पर्याय नाही. आणि आज फायनली तू हे एक्सेप्ट कर. मुद्द्याचं बोले. तू मुद्द्याचं बोल, बिनमुद्द्याचं बोल, तू काहीही बोललास तरी मला नेहमीच ऐकायला आवडतं रे. मला असं कळलंय की माझ्या आणि मंजिरीच्या डिवोर्स केस मध्ये तू साक्षीदार म्हणून कोर्टात उभी राहणार. हो, तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट अख्ख्या जगासमोर जर रंगवून रंगवून सांगण्याची संधी मला मिळत असेल तर ती मी का सोडायची. गोष्टी रंगवून सांगण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही प्रिया. तू काय त्या सुहासला असं सांगितलंस की तुझ्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे. आय विश ते बाळ तुझंच असतं. पण जे खोटं सहज पकडलं जाऊ शकतं ते खोटं बोलण्याचे कष्ट का घ्यायचे प्रिया. आय मीन, मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय की एखाद्या बाळाचा पिता नेमका कोण आहे हे हल्ली सहज सिद्ध केलं जाऊ शकतं. आय नो, पण तुला काय वाटतं तो सुहास DNA टेस्ट करायला जाणार आहे. मला फक्त त्याच्याकडनं सुटका हवी होती आणि ती मी मिळवली. आणि हो, विषय निघालाय म्हणून सांगते, उद्या कोर्टातही मी हेच सांगणार आहे. काय की हे बाळ माझं आहे म्हणून. ऑफकोर्स. आताच मंजिरीच्या वकिलांना भेटून आले मी. त्यांनी मला हेच सांगायला सांगितलंय. मंजिरीच्या वकिलांनी तुला उद्या कोर्टात धाधांत खोटं बोलायला सांगितलंय. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हा जसा माझा मोटो आहे तसाच कदाचित त्यांच्याही वकिलांचा असेल. आश्चर्य आहे, कारण तू जर कोर्टात असं खोटं बोललीस तर माझी वकील सोलून काढेल तुला. सुहास एक वेळ DNA टेस्टचा आग्रह धरणार, पण आम्ही जर उद्या कोर्टात DNA टेस्टचा आग्रह धरला तर पळता भुई थोडी होईल तुला आणि तुझ्या वकिला. माझे नाही, मंजिरीचे वकील. आणि सत्यजित, मला जे बोलायला सांगितलंय ते मी बोलणार आहे. त्याचे परिणाम काय होतील आणि ते कसे निस्तरायचे हा त्यांचा लुकआउट आहे, माझा नाही. पण कोर्टात शपथेवर खोटे बोललीस म्हणून तुझ्यावरही कारवाई होऊ शकते. तू काय मला इथे घाबरवायला बोलवलंय? मी तुला इथे एक ऑफर द्यायला. कसली ऑफर? खोटंच बोलायचं. उद्या कोर्टात खोटंच बोलायचं, पण असं खोटं बोलायचं ज्याचा तुला काही त्रास होणार. सेफ मी सांगेन ते. म्हणजे आणि मी हे सगळं का करावं असं तुझं म्हणणं आहे? तू तर मला तुझ्या आयुष्यातून हकलवून लावलं होतंस. माझी काळी सावली तुझ्यावर, तुझ्या कुटुंबावर पडता कामा नये असं बजावलं होतंस मला. मग मी हे सगळं का करायचं तुझ्यासाठी? आणि ही गोष्ट ज्यामुळे तुझं आणि मंजिरीचं लग्न
टिकू शकतं. माझं आणि मंजिरीचं लग्न टिकण्याचा आता काहीही स्कोप नाही. मी हे जे सगळं करतोय ते माझ्या मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी करतोय. ज्या लग्नामुळे मला इतका मनस्ताप झाला, ज्या लग्नामुळे माझ्या आईला आयुष्यभरासाठी अपंगत्व आलं, ते लग्न नकोच आहे मला आता. हेच जर तुला आधी कळलं असतं तर आज गोष्टी किती वेगळ्या असल्या असत्या. मंजिरीच्या जागी मी असते, आपलं लग्न झालं असतं, आपण किती खुश असतो. मावशीला फुलासारखं जपलं असतं मी. सत्यजित, आपल्या आयुष्यात एवढं सुख असतं ना की हे असतं ते असतं असं का बोलतेस तू? आपण जर ठरवलं तर गोष्टी अजूनही होऊ शकतात. म्हणजे मला माझ्या आयुष्याने एकच गोष्ट शिकवली प्रिया. काही नाती अशी असतात ज्यांना कधीच पूर्ण विराम लागत नाही. एक मिनिट सत्यजित, म्हणजे तुला असं म्हणायचंय की म्हणजे आपण मला जे हवंय ते कोर्टात बोल. पुढे तुला जे हवंय तेच होईल. सत्यजित, दादा नाही, मला वाटलं तुझ्याबरोबरच असेल. नाही, माझ्यावर नव्हता. बाय. निघालास? माझ्याशी बोललास तर घर वाहून नाही जाणार तुझं विहंग. तूच म्हणालास ना आपल्यात मैत्री आहे, जिव्हाळा आहे, तिथेच थांबूया. मग थांब ना. आहे तिथून परत का फिरतोस? तुझं टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. काय झालं? प्रिया उद्या कोर्टात सत्यजित विरुद्ध साक्ष देणार आहे. काय? होय, मला शिवराज काकांचा फोन आला होता. त्यांना हे कळलं की वहिनींचे वकील उद्या कोर्टात कुणी नवीन साक्षीदार आणणार आहेत. मला काहीच माहित नव्हतं, म्हणून मी न राहून शेवटी ऍडव्होकेट किरणना फोन केला. तेव्हा त्यांच्याकडनं कळलं की ती प्रिया आहे. पण प्रिया कुठे भेटली त्यांना? ती स्वतः जाऊन भेटली असेल त्यांना. पण मला सांग व्यंग, मंजिरी वहिनींना कोर्टात साक्ष देण्यासाठी प्रिया चालणार आहे? तुला असं वाटतंय की यामध्ये वहिनीनं काय चाललंय काय नाही हे कोणी विचारतही असेल? त्यांचाच खटलाय ना? नाही, आता ही बाबांची वैयक्तिक लढाई. प्रिया जेव्हा कोर्टात सत्यजित विरुद्ध गरळ ओकेल ना, तेव्हा सगळ्यात जास्त वेदना होणार आहेत त्या वहिनींना. एवढं होऊन सुद्धा त्यांची बाजू घेतोयस? कारण त्यांची ह्या सगळ्यात काही चूक नाही. सत्यजित अनेकदा चुकलाय, बाबांच्या काही चुका आहेत, कळत नकळत कधी कधी शालिनी मावशी देखील चुकली आहे. पण आजपर्यंत कोणी चुकलं नसेल ना तर त्या वहिनी आहेत. त्यांचीच सगळ्यात जास्त फरफट होतीये. अच्छा, म्हणजे माझा दादा जे हाल भोगतोय त्याचं काहीच नाही. शुभ्रा त्याचा जीव की प्राण आहे, पण आज तो तिला साधं बघू सुद्धा शकत नाहीये. याला कोण जबाबदार आहे? तुझा राग दिसतोय वहिनींवर. राग नाही विहंग, मंजिरी वहिनीच मला या घरात घेऊन आली. त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही.
मला एवढंच म्हणायचंय की माणसाने फक्त बरोबर नसावं, त्याने समजूतदारही असावं. एनिवे, आपण का म्हणतो? मला सांग की प्रिया उद्या दादाविरुद्ध कोर्टात साक्ष देणार आहे हे त्याला माहिती आहे? हो सत्यजित, अरे सॉरी, तुम्ही महत्वाचं काही बोलत असाल तर मी जाऊ का? मी तुलाच भेटायला आलो. काय बोरिंग माणूस आहेस. मंजुषा घरात असताना तू मला भेटायला आलास. प्रिया उद्या कोर्टात तुझ्या विरुद्ध साक्ष देणार आहे. हो काय? प्रिया साक्ष देणार आहे कोर्टात. अरे हो, कळलं कळलं, पण ते काही मला तुझ्याकडून नाही कळत आहे, मला आधीच माहिती आहे. अरे पण मग उद्या कोर्टामध्ये ऍडव्होकेट किरण तिला कसा हँडल करणार आहे, त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल हे नको कळायला. त्यांना जाऊन विचार ना. मंजुषा, खूप भूक लागली, जेवायला वाट. सत्यजित, मी सकाळ वागतोय हा. बहुतेक तो प्रियाचा प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह करून आला असेल.